तर आता ना मी बनवते पालक आणि चुकायचा मस्त असा गरगटा. तर सगळ्यात पहिलं भाजीला स्वच्छ धुवून घेतलं, कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. नंतर आता भाजी बारीक अशी कट करायची आणि पाणी गरम होतंय ना, त्याच पाण्यामध्ये मी थोडीशी मिरची, तीळ आणि ओवा घातला होता. थोडंसं जिरे पण घातलं होतं. बारीक कट केलेली भाजी पाण्यामध्ये घालायची, झाकण लावून छान शिजवून घ्यायची. भाजी शिजली का नंतर इथं माझ्याजवळ असं ग्राइंडर आहे, त्याने छान अशी भाजी बारीक करून घेतली. लगेचच फोडणीची तयारी केली. कढई आहे तर थोडीशी घासून घेतली आणि त्याच्यामध्ये तेल घातलं, जिरे घालायचं. नंतर मी काय केले, खोबरं आणि म्हणजे खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटणच तयार करून घेतले. ते वाटण थोडंसं घातलं. थोडीशी हळद घालायची आणि छान असा मसाला भाजला की त्याच्यामध्ये नंतर हा जो गरगट्टा तयार केलता ना, त्याच्यामध्ये मीठ घालायचं, छान असा तडका द्यायचा. असा एकदम तडका बसला ना, भाजी छान येते. म्हणजे भाजी छान होते, म्हणजे फोडणी छान बसली असं म्हणायचं. नंतर मग शेंगदाण्याचं कूट घालायचं, एक उकळी काढायची. एकदम सिंपल असा आपला पालक आणि आंबट चुक्याचा गरगटा तयार झाला. भाकरीसोबत एक नंबर लागतो. या जेवायला.